दगडफेक करण्यात आलेली होती, त्यामध्ये अनिल देशमुख जखमी झाले होते। आता त्यांना डिस्चार्ज दिला जातोय। मराठी सांगा काय घडलं होतं नेमकं? या भारतीय जनता पार्टी वाल्यांना मी सांगू इच्छितो की अनिल देशमुखावर तुम्ही गोटे मारा किंवा गोळ्या झाडा, अनिल देशमुख मरणार नाही, अनिल देशमुख मरणार नाही। आणि आम्ही लोक तुम्हाला सोडणारही नाही, एवढंच सांगतो। मैं भारतीय जनता पार्टी वालों को इतना ही बताना चाहता हूं कि मेरे को पत्थर मारो या गोली मारो, अनिल देशमुख मरेगा नहीं। और आपको सबक सिखाए बिगर हम रहेंगे नहीं। सिंपतीचं राजकारण करून होण्याचे आरोप भाजपने त्याच्यावर केलेले आहेत। गाडी किधर है? तर मी मरणार नाही आणि तुम्हालाही सोडणार नाही असा इशारा अनिल देशमुखांनी दिला आहे। हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही असं अनिल देशमुख यांनी म्हटलंय। अनिल देशमुख यांच्या गाडीवर काल दगडफेक झाली होती, त्यामध्ये अनिल देशमुख जखमी झाले होते। त्यांच्या डोक्याला या ठिकाणी दुखापत झाली होती आणि त्यानंतर आता देशमुखांना रुग्णालयामधून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। आपल्यावर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही असा इशारा देशमुखांनी दिलाय। काटोल मतदारसंघातून अनिल देशमुख निवडणूक लढवत आहेत। काल सभा आटोपल्यानंतर, प्रचार आटोपल्यानंतर अनिल देशमुख घरी जाण्यासाठी निघाले होते, त्यावेळेला रात्री त्यांच्या गाडीवर ही दगडफेक झाली। अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली, त्यामध्ये अनिल देशमुख जखमी झाले होते। आता रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अनिल देशमुख घरी जात आहेत। हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही असा इशारा देशमुखांनी दिला। मी मरणार नाही।